आजकाल सर्व शाळांमध्ये फायरलेस कुकिंग नावाची एक स्पर्धा असते. त्या स्पर्धेसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर बालदिनानिमित्त मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत आणलेला आहे. सो हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार, मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे 14 नोव्हेंबर आणि आज आहे चिल्ड्रन्स डे आणि या चिल्ड्रन्स डे निमित्त तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहेत. ही आहे दिव्यांका आणि ही आहे मैथिली. तर ह्या दोघी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहेत. सो आपण इथे डायनिंग टेबल वरती आहोत कारण आज आपण बनवणार आहोत फायरलेस कुकिंगच्या काही रेसिपी. सो लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ नक्की आवडणारच आहे. लहान मुलांनी केलेल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडत असतात. सो व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा आणि चला बघूया आपली डुग्गू आपल्याला आज काय शिकवणार आहे. हॅलो, मी दिव्यांका. मी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आहे. नमस्कार, माझ्या स्कूलचं नाव आहे इलाइट इंटरनॅशनल स्कूल. आणि कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस तू? फर्स्ट. तर आज तू काय बनवणार आहेस? फायरलेस मोदक. फायरलेस मोदक. ओके, तर कशाचे मोदक बनवणार आहेस तू? खोबऱ्याचे. आणि आपण खोबरं ग्राइंड करून झाले, असं बारीक खोबरं झालंय. ओके, काढून घ्या. तर मी 1 वाटी कोकोनट पावडर घेतलेली आहे. हे कंडेन्स मिल्क आहे. आता आपण ह्याच्यात घालूया कंडेन्स मिल्क. आता मी ते 3 चमचे कंडेन्स मिल्क घेतलेला आहे. अजून लागले तर अजून घेऊया. आता काय करशील? आता मी ह्याला मारणार. कंडेन्स मिल्क घालूया. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण ह्याला एक शेप देऊया मोदकाचा. आपण आता हे 4 मोदक बनवलेले आहेत. आता आपण जरा कलरफुल बनवूया. तर आता मी इथे रेड कलर घेतलेला आहे ह्याच्यामध्ये. हे पावडर कलर आहे म्हणून आपण ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालंय. आता आपण ह्याचे मोदक बनवूया. जास्त प्रेस करायचं नाही तर खोबऱ्यातलं ऑइल निघतं. म्हणून तुमच्या हाताला ऑइल लागले का? हो. तर अर्ध जेवण
आता मी तर मोदक केले, तुम्ही कुकी किंवा लाडूचे पण शेप देऊ शकता. आता ही मोदकांची डिश तयार झालेली आहे. आपण या मोदकांना बनवायसाठी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि कंडेन्स मिल्क किती घेतलं? 3 चमचे. व्हेरी नाईस. ही जर का रेसिपी आवडली असली तर मीनाज तडकाला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आणि लाईक करा आणि नक्की सांगा ही रेसिपी कशी झाली. बाय.